नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मध्ये राहिलेला जो मुद्दा आहे ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स वर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 1.5 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.5 आपण दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण पहिल्या पार्ट मध्ये त्यातील पहिली काही एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स वर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 1.5 वर. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे टू नंबर्स आर डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. लेट फाइंड द नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.5 मधील ऍप्लिकेशनवर आधारित असलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती सॉल्व्ह करताना एक्झाम्पल मधील दिलेल्या कंडिशन्स ज्या आहेत त्या काळजीपूर्वक समजावून घेणे गरजेचे आहे. त्या कंडिशनच्या आधारे आपण दोन वेगवेगळी इक्वेशन्स तयार करणार आहोत आणि मग त्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून एक्झाम्पल मध्ये दिलेले जो क्वेश्चन आहे किंवा विचारलेली जी बाब आहे ती आपल्याला शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन नंबर शोधायचे आहेत. त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत. परंतु दोन नंबर शोधायचे असल्यामुळे त्यातील दोनही नंबर्स जे आहेत ते आपल्याला ते काहीतरी व्हेरिएबल स्वरूपामध्ये अज्यूम करावे लागतील, त्यांना काहीतरी व्हेरिएबल्स मानावे लागतील. देयरफॉर इन सोल्युशन फर्स्ट स्टेटमेंट इज लेट द ग्रेटर नंबर बी एक्स अँड द स्मॉलर नंबर बी वाय. म्हणजे जो मोठा अंक आहे किंवा संख्या आहे ती आपण एक्स म्हणूयात आणि लहान संख्या आपण वाय म्हणूयात. फर्स्ट कंडिशन इज गिवन इन द एक्झाम्पल दॅट टू नंबर्स आर डिफर बाय 3. म्हणजेच त्या दोन संख्यांमध्ये फरक जो आहे तो फरक 3 आहे. म्हणजे जर आपण एक्स मधून वाय सबट्रॅक्ट केला म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर जे आहे ते 3 मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी इक्वेशन तयार होईल एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. नाउ सेकंड कंडिशन इज द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. म्हणजेच लहान संख्येची दुप्पट अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट यांची जी बेरीज आहे ती बेरीज 19 सांगितली आहे. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट असणार आहे 2 into y that means 2y and thrice the greater number that means 3 into x that is 3x and sum of these two numbers that means 3x and 2y it is 90. This is our second condition. म्हणजे लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट यांची बेरीज 19 सांगितली आहे. Therefore from the second condition second equation is 3x plus 2y is equal to 90. ही दोन वेगवेगळ्या कंडिशनवरून आपल्याला दोन लिनियर इक्वेशन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. आता हे आपण सॉल्व्ह करूया. एलिमिनेशन मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मधल्या y चे जे कोइफिशियंट आहेत ते आपण इक्वल करून घेऊया, समान करून घेऊया. त्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल. देयरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2. जर आपण 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल. 2 into x that means 2x minus 2 into y that means 2y is equal to 2 into 3 that means 6. Suppose this is equation number 3. म्हणजे समीकरण नंबर 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नवीन समीकरण मिळालेलं आहे 2x वजा 2y बरोबर 6. याला आपण समीकरण नंबर 3 असं म्हणूया. आता समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3 यांच्यामध्ये y चे सहगुणक समान झालेले आहेत, परंतु त्यांचे चिन्ह भिन्न असल्यामुळे यांची आपल्याला ऍडिशन केल्यानंतर y एलिमिनेट होणार आहे. देयरफॉर ऍडिंग इक्वेशन्स सेकंड अँड थर्ड 3x plus 2y is equal to 19 plus 2x minus 2y is equal to 6. या दोन समीकरणांची आपण बेरीज करणार आहोत. बेरीज करताना आपण कुठलाही साइन चेंज करत नाही आहोत. या ठिकाणी पहा 2y हे जे टर्म्स आहेत 2y यांचे साइन डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन होऊन दोन्ही कॅन्सल होते. तर एक्सच्या टर्म्सला दोन्ही पॉझिटिव्ह साइन सेम साइन असल्यामुळे यांची ऍडिशन 5x असणार आणि 19 आणि 6 यांचे साइन सेम असल्यामुळे यांची ऍडिशन 25 असणार. इफ वी ट्रान्सफर 5 टू राइट हँड साइड वी गेट x is equal to 25 upon 5 that means x is equal to 5. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळणार आहे 5. आता ही जी किंमत आहे ती समीकरण नंबर 1, 2 किंवा 3 यापैकी एका समीकरणामध्ये आपण ठेवून या उरलेल्या व्हेरिएबलची म्हणजे y ची किंमत काढणार आहोत. म्हणून सबस्टिट्यूटिंग x is equal to 5 in equation 1
म्हणजे आपण ही जी किंमत आहे 105 ती समीकरण नंबर 1 मध्ये लिहूयात. समीकरण नंबर 1 आहे x - y = 3. दॅट मीन्स 5 - y = 3. x हा 5 ने रिप्लेस केलेला आहे. ट्रान्सफर y टू द राईट हँड साइड अँड 3 टू द लेफ्ट हँड साइड. वी गेट 5 - 3 = y. y हा निगेटिव्ह होता, तो पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण तो राईट हँड साइडला घेतलेला आहे आणि 3 हा लेफ्ट हँड साइडला घेतलेला आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन असेल 2 = y. दॅट मीन्स y = 2. म्हणजेच आपल्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या असणार आहेत 5 आणि 2. मोठी संख्या असणार आहे 5 अँड स्मॉलेस्ट नंबर इज 2. Therefore, our answer is the required numbers are 5 and 2. This is our answer. म्हणजे अतिशय साधी आणि सोपी ही एक्झाम्पल्स असतात की ज्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या असून त्या कंडिशनच्या आधारे आपण 2 लिनियर इक्वेशन्स तयार करतो आणि ते आपण वेगवेगळ्या मेथडने जे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, इलिमिनेशन मेथड असेल, ग्राफिकल मेथड असेल किंवा क्रायमर्स रूल असेल, यांच्या मदतीने आपण ती इक्वेशन सॉल्व्ह करतो. नाउ सेकंड एक्झाम्पल इज complete the following. This is a activity. Here is activity. I am a rectangle. My length is 4x minus y or 2x plus y plus 8 and my breadth is x plus 4 or 2y. Here question is find the values of x and y, and second question is find my area and my perimeter. This is our activity. आता ही कृती आहे, ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. या कृतीमध्ये आपल्याला सांगितलं की मी जर एक आयत असेल आणि त्या आयता संदर्भामध्ये या ठिकाणी काही आपल्याला लांबी आणि रुंदी x आणि y च्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला x आणि y च्या किमती काढून या आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची आहे. या ठिकाणी कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत, पण काही प्रॉपर्टीजचा रेक्टेंगलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचाही आपल्याला वापर करावा लागेल. म्हणून सोल्युशनमध्ये आपण पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन घेऊयात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. याचा अर्थ असा आहे की ही जी लांबी आहे ही लांबी आणि ही जी बाजू आहे या अपोजिट साइड्स आहेत, म्हणजे ह्या इक्वल असतील. म्हणजे या दोनही साइडच्या लेंथ x आणि y स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत त्या इक्वल असतील. दॅट मीन्स 2x + y + 8 = 4x - y. एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. x आणि y च्या टर्म आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन कॉन्स्टंट टर्म जी आहे ती राइट hand side like that. That means 2x minus 4x plus y. If we transfer this negative y to the left hand side, it becomes positive y is equal to -8. म्हणजे हा जो 8 पॉझिटिव्ह आहे तो उजव्या बाजूला घेतल्यानंतर तो आपला निगेटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह y हा पॉझिटिव्ह होईल, तर 4x हा निगेटिव्ह होईल. These two are like terms, 2x minus 4x. This has different signs. Therefore, subtraction of these two terms is -2x. Addition of these two terms is 2y is equal to -8. जर आपण या सगळ्या टर्मला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे -x plus y is equal to -4. सपोज दिस इक्वेशन नंबर 1. या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करून हे इक्वेशन मिळवलेलं आहे. आता या ज्या दोन बाजू अपोजिट साइड्स होत्या त्या आपण कॉन्ग्रुएंट असतात हा नियम वापरून या ठिकाणी एक इक्वेशन तयार केलेलं आहे. सिमिलरली या दोन बाजू ज्या आहेत याही दोन बाजू अपोजिट साइड्स आहेत त्याही इक्वल असतील. म्हणून आपण या दोन बाजूंच्या लांबी ज्या आहेत त्या कम्पेअर करून या ठिकाणी एक दुसरं समीकरण आपण तयार करणार आहोत. दॅट मीन्स x + 4 is equal to 2y. Transfer 2y to the left hand side and 4 to the right hand side. We get x minus 2y is equal to -4. This is equation number 2. आता पहा, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांच्यामध्ये x चे सहगुणक समान आहेत, 1 1 आहेत ते. त्यामुळे इथे या समीकरणामध्ये आपल्याला सहगुणक समान करण्याची आवश्यकता नाही. मात्र x या टर्मच्या चिन्ह भिन्न असल्यामुळे आपल्याला या दोघांची ऍडिशन करावी लागेल. Therefore, adding equation 1 and 2 we get -x plus y is equal to -4. This is equation number first. Plus equation number second is x minus 2y is equal to -4. Now add these two equations. This x is negative, this x is positive. Signs are different, therefore subtraction is 0. That means x gets eliminated. म्हणजे हा x निघून जाईल, हा y आणि ही टर्म जी आहे यांचे चिन्ह भिन्न आहे त्यांची वजाबाकी होईल. 2y minus y that means -y. आन्सरला आपण निगेटिव्ह साइन देतो आणि या दोघांचे साइन सेम असल्यामुळे यांची ॲडिशन निगेटिव्ह येते. आपण जर दोनही बाजूंना -1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल y is equal to पॉझिटिव्ह 8. ही झाली y ची किंमत. आता ही जी किंमत आहे ती किंमत आपण समीकरण नंबर 1 किंवा 2
यापैकी एका समीकरणामध्ये ठेवून x ची किंमत मिळवणार आहोत. देअरफॉर पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन सेकंड. आपण x सेकंड मध्ये ठेवतो आहोत y ची किंमत. देअरफॉर x minus 2y is equal to negative 4. That means x minus 2 into value of y is 8. या ठिकाणी चुकून निगेटिव्ह इज इक्वल टू साइन झालं होतं ते आपण चेंज करून घेतलेलं आहे. x minus 2 into 8 is equal to negative 4. Therefore, x minus 2 into 8 is 16 is equal to negative 4. Transfer this 16 to the right hand side. They becomes positive. Therefore, x minus 4 x is equal to negative 4 plus 16. हे दोन टर्म्स चिन्ह भिन्न असल्यामुळे यांची वजाबाकी होईल. दॅट मीन्स x is equal to 12. हे पॉझिटिव्ह उत्तर आपल्याला. These are the values of x and y. This is our first question. Answer of first question. आता आपल्याला याचा एरिया शोधायचा आहे आणि पेरिमीटर शोधायचे. एरिया ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. मग त्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथ शोधावी लागणार आहे. मग या ठिकाणी आपण लेंथ आणि ब्रेथ शोधून घ्या. लेंथ ऑफ द रेक्टँगल इट इज 4x minus y or 2x plus y plus 8. म्हणजे या आयताची लांबी एकतर 4x y आहे किंवा 2x अधिक y अधिक 8 आहे. या दोघांपैकी एका इक्वेशन मध्ये आपल्याला x आणि y ची किंमती ठेवावी लागतील. आपण या ठिकाणी 4x minus y घेतलेला आहे. 4 into 12 minus 8 that means 48 minus 8 is equal to 40. This is the length of rectangle. म्हणजे या आयताची लांबी 40 आहे. Similarly, breadth of rectangle is it is either 2y or x plus 4. Now we take here 2y. That means 2 into 8 is equal to 16. 16 unit is the breadth of this rectangle. म्हणजे या आयताची जी रुंदी आहे ती 16 एकक आहे. आता आपल्याला त्याचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ आणि पेरिमीटर शोधता येईल. Area of rectangle is equal to length into breadth. Length is 40 and breadth is 16. That means 640 square unit is the area of this rectangle. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ जे आहे ते 640 वर्ग एकक आहे किंवा एकक वर्ग आहे. आता पेरिमीटर आपण शोधूया. पेरिमीटर म्हणजे परिमिती. परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. कुठल्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या चारही बाजूंच्या किंवा सर्वच बाजूंच्या लांबीची बेरीज असते. या ठिकाणी 4 बाजू असल्यामुळे आणि पर्टिक्युलर रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. म्हणजेच पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 into लेंथ प्लस ब्रेथ. दॅट मीन्स 2 into 40 plus 16. That means 2 into 56. That means 112 units is the perimeter of this rectangle. हे आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंडिशन लिखित स्वरूपामध्ये दिलेल्या होत्या, परंतु या एक्झाम्पलमध्ये कंडिशन न दिल्यामुळे आपण अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट या प्रॉपर्टीचा उपयोग करून 2 लिनियर इक्वेशन्स या ठिकाणी तयार करून घेतले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. द सम ऑफ द फादर्स एज and twice the age of his son is 70. If double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Then find their present ages. या ठिकाणी 2 कंडिशन आहेत. वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या वयाच्या संदर्भामध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन इज द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70. दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, वडिलांच्या वयाची दुप्पट डबल द एज ऑफ द फादर अँड एज ऑफ द सन. म्हणजे वडिलांच्या वयाची दुप्पट आणि मुलाचं वय यांची बेरीज ही 95. दिस इज अवर सेकंड कंडिशन. या 2 कंडिशनवरून आपण 2 वेगवेगळी इक्वेशन्स या ठिकाणी तयार करून घेऊयात. अकॉर्डिंग आपल्याला 2 बाबी शोधायच्या त्या आधी आपल्याला मानावं लागतील. लेट अस सपोज दॅट फादर्स एज बी एक्स इयर्स अँड सन्स एज बी वाय इयर्स. म्हणजे वडिलांचं वय x वर्ष तर मुलाचं वय आपण y वर्ष म्हणलेलं आहे. दॅटफॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन x plus 2y is equal to 70. म्हणजे वडिलांचं वय अधिक मुलाच्या वयाची दुप्पट बरोबर 70. ही आपली पहिली कंडिशन होती. त्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळाली. आता सेकंड इक्वेशन आहे वडिलांच्या वयाची दुप्पट आणि मुलाचं वय यांची बेरीज 95 दिलेली आहे. Therefore, according to second condition, from the second condition we can write 2x plus y is equal to 95. This is equation number 2. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर x किंवा y यांचे कोएफिशिएंट सहगुणक समान नाही. ते समान करण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 1 ला
जर समजा आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर x चे कोइफिशियंट जे आहेत ते इक्वल होतील. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 समीकरण नंबर 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 × x that means 2x, 2 × 2y that means 4y is equal to 2 × 70 that means 140. It is equation number 3. आता समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3 यांच्यामध्ये x चे सहगुणक समान आहेत, मात्र त्यांचे चिन्ह समान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला x इलिमिनेट करण्यासाठी दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. मग सबट्रॅक्शन करताना आपण थर्ड इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन जे आहे ते सबट्रॅक्ट करूयात. देअरफॉर आवर स्टेटमेंट इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. म्हणजे 2 नंबरचं समीकरण जे आहे ते 3 नंबरच्या समीकरणामधून आपण वजा करूयात. मग 3 नंबरचं समीकरण आधी आपल्याला लिहावं लागेल. 2x + 4y is equal to 140 minus second equation is 2x + y is equal to 95. Now subtract these two equations from each other. पण सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं चिन्ह जे आहे ते आपल्याला बदलायचं असतं. या प्रत्येक टर्मला पॉझिटिव्ह साइन आहे म्हणून प्रत्येकाचं चिन्ह जे आहे ते निगेटिव्ह होणार आहे. 2x निगेटिव्ह होईल, y निगेटिव्ह होईल आणि 95 सुद्धा निगेटिव्ह होणार आहे. हा जो 2x आहे हा पॉझिटिव्ह आहे, हा 2x निगेटिव्ह आहे. साइन डिफरंट, दोघांचं सबट्रॅक्शन आणि दोघांचं सबट्रॅक्शन, दोन टर्मचं सबट्रॅक्शन होऊन x इलिमिनेट होणार आहे. 4y is positive, this y is negative, therefore signs are different. That means subtraction of these two terms is 3y and it is positive. आणि 140 ला पॉझिटिव्ह चिन्ह, 95 ला निगेटिव्ह साइन आहे, दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे 45. Therefore our next step is subtraction of these two numbers is 3y and subtraction of these two numbers is 45. If we transfer 3 to the right hand side, we get y is equal to 45 upon 3. That means y is equal to 15. y बरोबर 15 हे आपलं x या व्हेरिएबलची y या व्हेरिएबलची आपल्याला किंमत मिळाली. आता ही जी किंमत आहे ती इक्वेशन नंबर 1, 2 किंवा 3 मध्ये यापैकी एका समीकरणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळवता येईल. हिअर पुट y is equal to in इक्वेशन 1. आपण एक नंबरच्या समीकरणामध्ये ठेवूयात. एक नंबर समीकरण आहे x + 2y बरोबर 70. दॅट मीन्स x plus 2 into value of y that means 15 is equal to 70. That means x plus product of these two numbers is 30 is equal to 70. Transfer 30 to the right hand side, we get x is equal to 70 minus 30, that means x is equal to 40. आता x आणि y या दोनही चलांच्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत, परंतु ही जी चलं आहेत ती चलं म्हणजे वडिलांचं वय आणि मुलाचं वय आपण म्हणूया. That means father's age is 40 years and son's age is 15 years. This is our answer. And answer is father's age is 40 years and the age of his son is 15 years. हे आपलं उत्तर असणार. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत. पैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतो आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेली 3 एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करून घेऊयात. ही एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत. कंडिशन समजल्या, इक्वेशन तयार करता आले की आपल्याला ती सहज सोडवता येतात एक्झाम्पल्स. यांचा सराव करा. अडचण वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.